सध्या ऊस दराच्या प्रश्नावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोणती संघटना बऱ्याच ठिकाणी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विविध दर मागितले जात आहेत. तर सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना 3000च्या खाली दर घेणार नाही आहे असं जाहीर केलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार सध्या राजू शेट्टी साहेब माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हे आंदोलन केलं जाणार आहे, काय आंदोलनाची आगामी काळात दिशा असणार आहे. शेट्टी साहेब नमस्कार. सुरुवात अशी करतो की गेले बरेच वर्ष झाले आपण आंदोलन करतोय. आता नुकतीच ऊस परिषद झालेली आहे. तर आगामी काळातलं तर कराडामधलं होणारं आंदोलन कसं असेल, आणखी आपण याकडे कसं पाहतो? जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही ऊसाला पहिली उचल 3000 रुपये मागितली. त्याच्या पाठीमागे आमचं लॉजिक असं होतं की कृषी मूल्य आयोगानं यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च 400 रुपयानं वाढला आहे. असं गृहीत धरून 400 रुपयानं FRP वाढवलं. ते सूत्र धरून गेल्या वर्षी त्या साखर कारखान्याने 2526 रुपये पहिली उचल दिली होती. त्याच्यामध्ये भर टाकून पहिली उचल द्यावी आणि म्हणून 3000 रुपयाची मागणी आम्ही केली. अर्थात हे करत असताना याच्यामध्ये थोडंफार 1-2 पावलं मागे येण्याची सुद्धा तयारी आम्ही दाखवली, चर्चेची तयारी दाखवली, चर्चेचे दरवाजे बंद केले. पण शासनानं आणि साखर कारखानदारांनी जर आडमुठी भूमिका घेतली तर आम्ही 4 दिवस 1 आठवडा वाट बघू आणि 15 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी कैलास वर्षी यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे लोकनेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रातला सहकार वाढवला फुलवला, त्या यशवंतरावांच्या वारसदारांनी आज महाराष्ट्राची अवस्था काय केली आहे आणि त्याचं दुःख, त्याचा त्रास सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसा होतो आहे, ही सारी कैफियत घेऊन आम्ही यशवंतरावांच्या स्मारकाजवळ जाणार आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून शेतकरी त्या ठिकाणी येणार आहे आणि तिथं आल्यानंतर तरीसुद्धा जर याच्यातून काही तिढा निघणार नसेल, तिढा सुटणार नसेल, शेतकऱ्यांना ऊसाचा भावाच्या संदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेणार नसेल, साखर कारखानदार 1 पाऊल पुढे येणार नसतील, तर मग मात्र त्या ठिकाणी पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाईल. आंदोलनासाठी अनेक पर्याय आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर मग मात्र मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील असा इशारा आम्ही सरकारला दिला. सध्या जर बघितलं तर विविध संघटना आहेत, म्हणजे आपल्या शेतकरी संघटना जशी आहे तशी दुसरी संघटना आहे, पण दरावरून संघटनेत मतभेद आहेत. तुम्ही 3000 म्हणताय, ते 3500 म्हणतायत, कोण काय म्हणताय. तर ह्यात थोडीशी काय तडजोड होण्याची शक्यता आहे का? एक तर सध्याचा काळ थोडासा विचित्र आहे. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 15 लाख टन कच्ची साखर परदेशातून आयात केली. सातत्यानं या आयातीला आम्ही विरोध करत होतो, परंतु ती आयात थांबली नाही. त्याचा विपरीत परिणाम होऊन देशांतर्गत बाजारपेठेतले साखरेचे भाव वाढले. त्यात बरीच भरभूमिकी काय, साखर कारखान्यांनी साखळी करून संगणमताने साखरेचे भाव वाढले, जेणेकरून बाहेर साखर जी विकली, राज्याबाहेर साखर विकली, त्याच्यामध्ये नफ्यामध्ये हिस्सा या सगळ्यांचा ठरलेला. साखरेचे दर पडल्याचा परिणाम म्हणून आज कमी दर घ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची भूमिका कारखानदारांनी घेतलेली आहे. आम्ही मात्र ठाम आहोत. गेल्या वर्षीपेक्षा कमी घ्यायचे तर प्रश्नच येत नाही, परंतु 3000 रुपयाची मागणी केली आहे, त्याच्यामध्ये एखादं पाऊल मागे, परंतु आम्ही आमच्या मुद्द्याशी ठाम राहू अशा प्रकारची भूमिका आमची आहे. यंदा आपण म्हणजे कोल्हापूरपासून सुरुवात झाली होती स्वाभिमानीची, तर सातारा ही रणभूमी तुम्ही निवडलेली आहे. काय त्याच्या मागचं कारण आहे किंवा काय खासियत आहे त्याच्यामध्ये? लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचं गाव, सहकार खऱ्या अर्थानं यशवंतरावांच्या कारकिर्दीतच वाढला. राज्य सरकारच्या तिजोरीतून साखर कारखाने उभा करण्यासाठी भागभांडवल दिलं गेलं. साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी देण्याची पद्धत चव्हाण साहेबांनीच या महाराष्ट्रामध्ये रूढी केली आणि त्यामुळं आज त्यांचं नाव घेऊन खुर्चीवर बसणारे लोक तसं घसरत चाललेले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना कसं पायदळी तुडवत आहेत, हे भीषण चित्र चव्हाण साहेबांच्या स्मारकाजवळ आपण मांडावं. तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कैफियत त्या ठिकाणी मांडावी
म्हणून आम्ही यावर्षी कराड हे आंदोलनाचं क्षेत्र निवडलं. शासन आतापर्यंत साखर कारखानदारांनी हा शेतकरी संघटने प्रश्न मिटवा असं म्हणत होतं. तुमच्या आंदोलन केवळ कराड तुम्ही निश्चित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण एक पाऊल मागे राहून मी पंतप्रधानांशी चर्चा करतो असं तुमच्याबरोबर शेतकरी संघटनेवर चर्चा करून सांगितलं. आज तर पतंगरावांनी शासनाच्या विरोधात जाऊन म्हणजे हा घरचा आहेर दिला की त्यांचा जर प्रश्न सोडवण्यानंतर ऊस दान कधी म्हणजे शासन दुटेक भूमिका घेते म्हणायचं की तुमच्या आंदोलनाच्या रेट्यानं ते मागे सरकले म्हणाले. दुटप्पे भूमिका तर घेता येतच, पण त्याचबरोबर राज्य शासन शेतकऱ्यांनी कारखाना बघून घ्यावा असं म्हणतात, हेही बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तर शेतकऱ्यांचं आणि कारखान्याचं मिटलं असतं पण सरकारकडे आम्ही कशाला गेलो असतो. आणि ज्यावेळी दोन घटकांचं भांडण होतं त्यावेळी मध्यस्थी करायला तिसऱ्या घटकाची आवश्यकता असते, व्यवहारातही असते. त्या पद्धतीनं आम्ही ऊस पुरवठा कारखान्याला आमची अपेक्षा असणार जास्त पैसा मिळावा. साखर कारखान्याने आमचा ऊस फोडला, त्याच्यापासून साखर इथेनॉल अल्कोहोल तयार केलं, त्यांची अपेक्षा असणार आपल्याला जास्त पैसा राहावा. यातून हा वाद तयार होतो. आम्ही जास्त मागणार, ते कमी देणार आणि ह्याच्यामध्ये समन्वय साधायचं जबाबदारी ही तिसऱ्या व्यक्तीची असते. आणि तिसरी व्यक्ती साखर कारखान्याचे व्यक्ती असून चालणार नाही, तर राज्यातल्या मंत्रिमंडळातला एखादा वरिष्ठ मंत्री किंवा कुणीतरी असावं लागेल तरच ही मध्यस्थी होऊ शकते. आता म्हणजे दुसरी गोष्ट अशी पाहिजे, साखरेचे दर बरोबर आपलं आपण दर मागितला किंवा काही जरी पहिला हप्ता मागितला की साखरेचे दर पडतात, त्याचं काय गणित आहे एकंदर? गणित असं आहे की वर्षाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकरी ऊसाच्या दरासाठी आंदोलन करतात. त्या शेतकऱ्यांना पडलेल्या साखरेची भीती दाखवून पैसा कमी दर दिला जातो किंवा दर नाकारला जातो. शिवाय दर कमी झाल्यामुळं गेल्या वर्षी पडलेल्या ऊसाचं ते अंतिम बिल मिळणार असतं, ते म्हणायचं की साखरेचा भाव पडल्यामुळे आम्ही दर देऊ शकत नाही, त्यासाठी यांना दर पडायचा असतो. आणि पहिली उचल जी कारखान्याकडून दिली जाते त्यासाठी पहिली उचल ही साखर कारखान्याच्या मध्ये तयार होणाऱ्या साखरेच्या पोत्यावर जी बँक कर्ज देते त्या कर्जातून आणि खर्च वजा जाता जे पैसे जातात ते दिले जाते. त्यासाठी साखरेच्या पोत्याचं मूल्यांकन बँक करत असते. दरम्यान याच काळामध्ये जाणीवपूर्वक